अशोक खरातच्या बँक लॉकरमधून सोनं चांदी डॉलर्स जप्त। ईडीच्या कारवाईत 1,10,00,000 रुपये किमतीचं सोनं जप्त। लॉकरमध्ये 5.25 लाख रुपये किमतीचं 5,500 डॉलर्स चलनही जप्त। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई। अशोक खरातच्या संपत्तीची ईडीकडून तपासणी। आतापर्यंत ईडीनं खरातची 2,40,00,000 रक्कम गोठवली। खरातच्या एकूण 90 संपत्तींवर ईडीची टाच। शिर्डीमधल्या अशोक खरातच्या जमीन गैरव्यवहारांचा पोलिसांकडून कसून तपास। शिर्डीतील जमीन व्यवहार कायदेशीर असल्याचा अशोक खरातचा दावा। गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांना भूमिका बदलल्याचा खरातचा पोलिसांसमोर दावा। अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। एसआयटीकडून दाखल होणार दोषारोपपत्र। खरातवर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल। अटकेनंतर 60 दिवसांच्या आत आता दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न। मुलीला न्याय मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये, पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका। मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसरापूर गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार। पीडित कुटुंबियांचे एकनाथ शिंदे करणार साथवड। नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार। या प्रकरणी तपासाची माहिती पोलीस कोर्टाला देणार। नराधामाच्या पोलीस कोठडीची पुन्हा कोर्टाकडे मागणी करणार। जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या 7 वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर करण्यात आली होती हत्या। आमदार रोहित पवारांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन न्याय प्रक्रियेची माहिती घेतली आहे। 3 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत अजूनही पीडित कुटुंबियांना न्याय नाही। आरोपीला फाशी देण्याची मागणी। सरकारला विनंती करतो, या केसमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे या केसमध्ये आपल्या वकिलांना सांगून थोडंसं जलद गतीने इथं स्पीडअप करता येईल का हे तुम्ही बघा। पोलीसचं सहकार्य करतीलच असा मला विश्वास आहे। पोलिसांशी सुद्धा आम्ही बोलून एकतर या मुलीला न्याय द्यावं याच्यासाठी जे काय तुम्हाला करता येईल ते करा आणि त्या 8 मुलांवर जी काय उगाचच कारवाई झाली आहे ती त्या ठिकाणी संपवण्यात यावी। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून साजेदा आफरीन या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2 मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ सुरू होता। या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या। महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक। सासू आणि नणंद विरोधातही गुन्हा दाखल। कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर। अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामे भावानं केले अत्याचार। वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीच्या आईची तक्रार। शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक। पुण्यात महिलेची छेड काढल्याचा आरोप। नागरिकांनी संबंधित तरुणाला दिला चोप। तरुणाला वायरनं बांधून बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। गोंदियातील देवरीत स्वतःच्याच घरी असलेल्या वसतिगृहातील 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक। घटनेनंतर 12 दिवसांपासून फरार होता आरोपी। काशीनाथ शहारेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणाला आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती। पार्टीसाठी युरोपातून 4,000 एक्स्ट्रसी गोळ्या मागवल्याचा संशय। पोलिसांकडून 935 गोळ्या जप्त। इतर गोळ्यांचा शोध सुरू। तर मुख्य आरोपी महेश खेमलानीची पोलीस कोठडी 10 मे पर्यंत वाढली। गडचिरोलीमधल्या कोरची तालुक्यातून धक्कादायक घटना। काकांची पुतण्यानेच केली हत्या। पुतण्याला शांत राहण्याचा सल्ला दिल्यानं काका रामनाथ धुर्वे यांची हत्या। घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली। पुढील तपास सुरू। विवाहित चुलत बहिणीचा भावाकडून मानसिक छळ। त्रासाला कंटाळून बहिणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील घटनेनं खळबळ। भावाला पोलिसांनी केली अटक। नंदुरबारमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून तस्करीचा पर्दाफाश। गुजरातकडे दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी कारसमोर ट्रॅक्टर लावून कार अडवली आहे आणि 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सेनगाव हिंगोली महामार्गावर मोटारसायकल पिकअपचा अपघात। अपघातात चालकाचा जागीच मृत्यू। वळण रस्त्यावर सूचना नसल्यामुळे महामार्गावर सातत्यानं अपघात। नागरिकांचा आरोप। बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी। बीडमधील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी। मागील सुनावणीमध्ये डिजिटल पुराव्यांवरून सरकारी आणि आरोपी पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी। आज पुन्हा यावर युक्तिवाद होणार।
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर एमआयडीसी परिसरात जागेच्या वादातून तुफान हाणामारी. जागेसंबंधी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर 50 ते 100 जणांच्या जमावाकडून गाळ्यांची तोडफोड, हाणामारी तर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच. भाजपचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या. चंद्रनाथ रथ हे घरी जात असताना मध्यम ग्राममध्ये झाली हत्या. गोळ्या झाडून हल्लेखोर फरार. तर घटनास्थळावरून पोलिसांनी जिवंत काडतूस आणि गोळ्यांचे खोके जप्त केलेत. प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि पुराव्यांद्वारे तपास सुरू असल्याची पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. हम लोगों ने केस का इन्वेस्टिगेशन स्टार्ट किया हुआ है। जो व्हीकल जो 4 व्हीलर उस टाइम में इस्तेमाल हुआ था उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन जो पता चल रहा है इन्वेस्टिगेशन में गाड़ी का नंबर टेम्पर्ड किया हुआ है और हम लोगों ने वहाँ पर फायर्ड कार्ट्रिजेज और लाइव राउंड जो इस्तेमाल करे गए थे उनको वहाँ से सीज किया है। बाद बाकी हम लोग कौन लोग थे, कैसे लोग थे, बहुत सारे सीसीटीवी फुटेजेस लोकल इंक्वायरी करके लोकल विटनेसेस को देख करके हम लोग इन्वेस्टिगेशन को आगे बढ़ा रहे हैं। तृणमूलकडून चंद्रनाथ रथ आणि 3 टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध. भाजपनं पोसलेल्या गुंडांकडून रथ यांची हत्या. तृणमूल काँग्रेसचा गंभीर आरोप. आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपची गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप. हिंसाचाराची सीबीआय चौकशीची मागणी. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नंबर प्लेट बोगस असल्याची माहिती तपासात उघड. कार आणि बाईकनं चंद्रनाथ यांचा पाठलाग केला. त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून आरोपींकडून गोळीबार. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोलकात्यात जाणार. उद्या भाजप आमदारांच्या बैठकीत गटनेत्याची निवड होईल. 9 मे रोजी बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपतोय. ममता बॅनर्जी यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली आहे. राजीनामा देणार नाही, बडतर्फ करावं. ममता बॅनर्जी राजीनामा न देण्यावर ठाम. इंडिया आघाडीचे नेते ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ मैदानात. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आज पश्चिम बंगालला जाणार. अखिलेश यादव ममता बॅनर्जी यांची भेट घेणार. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. गांधी मैदानावर दुपारी 12:10 शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये नाले सफाईवरून चढाओढ. महापौर आणि उपमहापौरांचे नाले सफाईसाठी वेगवेगळे दौरे. काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे यांनी केली नाले सफाईची पाहणी. आज उपमहापौर संजय घडी करणार नाले सफाईची पाहणी. राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात नवा ट्विस्ट. गोकुळची निवडणूक 90 दिवसात घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. राज्य सरकारकडून प्रशासक नेमल्यानंतर 2च दिवसात सुप्रीम कोर्टाचे नवे आदेश. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचे दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतोय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली आहे. तसंच गोकुळवर ताबा मिळवायचे जे षडयंत्र रचले होते ते सुप्रीम कोर्टानं हाणून पाडले, असंही सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून, ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. भारत माता की जय आम्ही जरूर म्हणू, आमचा विरोध वंदे मातरमला. समाजवादीचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं भिवंडीत विधान. भिवंडीतील सपाच्या कार्यालयाचं केलं उद्घाटन. यावेळी त्यांनी आमदार रईस शेख यांच्यावर केली टीका. नवीन शुरुआत झाली और अबू आज़मी साहब ने कभी भी भारत माता की जय बोलने के खिलाफ उन्होंने कभी भी नहीं, मैंने उनके सामने उनके बगल में खड़े होकर के भारत माता की जय का नारा दिया है और मेरे लोगों ने नारा गूंजा है सामने से. तो कभी भी वंदे मातरम के लिए उन्होंने कहा है कि वंदे वंदना, और उसमें डिटेल में हम लोग को नहीं जाना है, लेकिन भारत माता की जय तो मैंने हमेशा कहा है और मैं हमेशा कहूँगा.
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील नवीन कामगार कायद्याच्या नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध. हरकती आणि सूचना नोंदवण्याचं कामगार मंत्री प्रकाश फुंडकर यांचं आवाहन. कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि वेतनासाठी मसुद्यात अनेक तरतुदी असल्याचं व्यक्त केलं मत. सदरच्या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी उक्त प्रारूपाच्या बाबतीत राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, प्लॅटफॉर्म व गिग वर्कर व सर्व कामगार संघटना आणि व्यक्ती यांना हरकती व सूचना सादर करण्याबाबत मी आवाहन करत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप की शिवसेना, अधिकृत गट कोणाचा याचा फैसला अजूनही रखडला. 5 मेची डेडलाईन उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल नाही. राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांच्या भवितव्याकडे सर्वांचं लक्ष. निकाल रखडल्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात चर्चांना उधाण. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा धक्का. पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानींची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी. सीमा आहुजांकडे सोपवली जबाबदारी. शिवसेना सोबत जवळीक वाढल्यानं कारवाई केल्याची चर्चा. आता उल्हासनगरमधून एक बातमी येते. उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयामध्ये संतप्त नातेवाईकांनी राडा केलेला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड झाली आहे. डॉक्टरांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं आज सकाळी 10 वाजल्यापासून या विरोधात कामबंद आंदोलन सुरू होणार आहे. उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयामधली ही घटना आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आणि डॉक्टरांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर आता या नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तिकडे सोलापूरच्या बोरामणीमधल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्केला पश्चिम बंगालमध्ये जाऊन पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. संपत्तीच्या वादातून बोरामणीमध्ये भाऊजाई, पुतण्या आणि पुतणीची हत्या या व्यक्तीनं केलेली होती. हत्येनंतर पप्पू म्हस्के लगेच फरार झाला होता. अखेर 5 दिवसानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. तिहेरी हत्याकांडातील अटक केलेल्यांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर. गेल्या 6 दिवसात जवळपास 2.5 लाख कोंबड्या नष्ट. ग्रामीण भागातील अनेक पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांचं कलिंग. 9 लाखांच्या वर अंडी केली नष्ट, तर पशुखाद्यही नष्ट करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये बर्ड फ्लूच्या आउटब्रेक नंतर आपण कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे 1 किलोमीटर रेडियसच्या अंतर्गत. त्यानुसार आपले जे काही फार्म्स येत आहेत त्या फार्म्सचं आपलं कलिंग ऑपरेशन आता 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे आहे ते संपत आलेलं आहे. किती पक्षी नष्ट झाले? 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आतापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे त्यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत. नवापूर तालुक्यात 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क. 1 मे पासून कोंबड्या नष्ट करण्याचं काम सुरू. पशुसंवर्धन विभागाकडून देशी कोंबड्या, बदक, पोपट आणि इतर पाळीव पक्ष्यांचा सर्व्हे सुरू. आदिवासी बांधवांनी प्रतिपक्षी 150 रुपये अनुदान देण्यात येणार. तर ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण झाले. याच निमित्तानं महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण होत आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या अनेक निरपराध पर्यटकांची 22 एप्रिल 2025ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या अमानुष घटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं अत्यंत अचूक नियोजन करून पाकिस्तानच्या 9 निवडक दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली होती. या कारवाईत भारतावर हल्ले करण्यासाठी वापरले जाणारे दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते. या कारवाईत निर्दोष नागरिकांचा बळी जाणार नाही याची भारतानं काळजी घेतली.
पाकिस्ताननं मात्र भारताच्या नागरी आणि लष्करी तळांवर हल्ले करत हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतानं चोख प्रत्युत्तर देत अत्यंत अचूकतेनं दहशतवाद्यांना पाठबळ देणारे पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. ये मस्जिद तैयबा मरकज उमरकरा के अंदर ये नुकसान है. पूर्ण जगाने पाहिलं की हिंदुस्थान जे बोलतं ते करतं आणि इथे जी ताकद आहे ती दाखवत नाहीत. पण देर इज झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम. आणि ज्यात मी म्हणलो आपले प्रधानमंत्री दरवेळेला म्हणायचे बाय नॉट ओनली टेररिस्ट इवन टेररिस्ट के आका को भी मारेंगे. तर ते तसंच झालं. तर नॉट ओनली टेररिस्ट ते 5 टेररिस्ट ज्यांनी त्यांनाही मारलं, ज्यांनी 26 आपले टुरिस्ट जे पहलगामला गेले होते ऑन बेसिस ऑफ रिलिजन. दॅट वॉज बॅड. दरम्यान याबाबत पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट करून काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैन्यानं हिम्मत, अतुलनीय शौर्य, अचूकता, दृढ निश्चय दाखवलाय. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. देश सैन्याच्या शौर्याला सलाम करतो. ऑपरेशन सिंदूर दहशतवादाला दिलेलं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षणाचा अढळ निर्धारही दर्शवतं. सैन्याची सज्जता, सांघिक कार्य याचंही दर्शन घडलं. तिन्ही दलात वाढता समन्वयही दिसून आला. आत्मनिर्भर भारतनं राष्ट्रीय सुरक्षेला मजबूत केलं. दहशतवादाच्या पराभवासाठी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना नष्ट करण्यासाठी आपण पूर्वीप्रमाणे दृढनिष्ठयी आहोत, असं देखील मोदींनी या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या TCS प्रकरणी एक अपडेट आहे. नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी धर्मपरिवर्तनाच्या कटातील संशयित निदा खान अजूनही फरार आहे. मुंबई नाका देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. SITच्या तपासात निदा खानचा सहभागही समोर आलाय. धार्मिक भावना दुखावणं, गुंगीचे पदार्थ देण्याचं आणि धमकीचे निदावर आरोप आहेत. निदा खानकडे धर्मपरिवर्तनाची जबाबदारी होती असं पोलिसांना संशय आहे. निदा खानचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयानं यापूर्वीच फेटाळलेला आहे.